आपल्याला काय दिसत गुगल आहे इकडं माझी NMDची त्याच्यातून कॉल तर काही येत नाही तर पण ते अमाऊंट डिडक्ट होत आहे तर ते कसं पॉज करायचं. हा कसं पॉज करायचं ते करा बरं. तुम्हाला सांगितलं होतं सर त्यांनी चालू करून मला वाटतं तिकडे गेलं. तुम्ही गप्पा मारत बसले असता. झालं करा कनेक्ट. रेकॉर्डिंग पण लावली. हो लावते. लावली. एवढे लवकर का आपण काहीतरी नाव केलं होतं तयार काय केलं होतं तेजस प्रॅक्टिस नावाने केलं होतं तर आधी मला सगळे ऍड पॉज करायचे आता आपण ऍड रन केलेली कोणत्या डेटला गेले 6,000 रुपये गेलेत माझे उगाच घेणं नाही देणं नाही दिसतंय का कारण हे पेमेंट क्रेडिट कार्ड मधून डेबिट होत आहे. सर पॉज करायचं ना. त्यासाठी टाइम लागतो. पॉज केलं ते लगेच पॉज नव्हता. नाही टाइम लागतो म्हणजे मला टाइम तेवढा पण पॉज करायला श्वास घ्यायला टाइम भेटला नाही मला. आणि इथं काय सर्व्हिस मे बी सस्पेंडेड आता हे सस्पेंडेड झालं फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी मी माझे किती रुपये घातले 7,000 रुपये घातले एवढा खर्च करून मी शिकवतोय तुम्हाला दिसतंय का तुम्ही थोडं मागे जा त्याला विचारून मागे जाऊ मला वाटतं तिला तुम्ही पुढे या नाहीतर मग इथं टेबलावर मांडी घालून आता दिसते का दिसते ना जास्त जिन नको मारू छाती पुढे आली त्याच्यामध्ये दिसत नाही काय आता दिसते का तेव्हा दिसतोय का नाही ते वरच दिसते का हा तर इकडे बघा क्लिक किती आले इम्प्रेशन किती आले एक क्लिक कितीला 86 रुपयाला त्या दिवशी किती रुपयाला होते 0.25 पैसे आता म्हणजे जसं तुम्ही काय करणार हे चेंज करणार तसं चेंज टोटल आता बाकी काहीच लक्षात नाही नवीन पोर आहेत ते हॅलो सर हा काय बोलले हा तुम्ही अगोदरच्या लेक्चरला नव्हते ना तर मला ते सांग ना इम्प्रेशन म्हणजे काय काय बोलले इम्प्रेशन इम्प्रेशन म्हणजे काय मी जे बोलतोय त्याच्यावरून माझं तुमच्यावर इम्प्रेशन पडतंय का हो इम्प्रेशन म्हणजे काय सपोज मी काय केलं इम्प्रेशन म्हणजे काय एखादी मुलगी झलक मारून माझ्या समोरून गेली तर त्याची इम्प्रेशन क्लिक केलं म्हणजे आपले टेक्निकल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी तर गुगल वरती जाऊन सर्च केलं काय सर्च केलं प्रतीक्षा असं सर्च केलं बरोबर आहे प्रतीक्षा कोणी हा काय प्रॉब्लेम नाही प्राजक्त आहे मी तुम्ही प्राजक्त आहे मी प्रतीक्षा सर्च केलं सपोज मी प्रतीक्षा बोर असं सर्च केलंय बरोबर आहे मी आता इथं सगळ्या स्क्रॉल केलं एक इम्प्रेशन आलं परत खाली गेलो एक इम्प्रेशन आलं मी जर इथं 6 सेकंदापर्यंत वेट करलो म्हणजे हे रिझल्ट पाहिला 6 सेकंदाच्या वेळ जास्त तर त्याला बोलायचं रीच मी जर ह्याच्यावरती क्लिक केलं तर ह्याला बोलायचं क्लिक समजलं आणि हिला जर मी काय केलं कनेक्ट केलं किंवा तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलं आणि एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती गेलो तर मग तिला कन्वर्ट समजलं का इम्प्रेशन कशाला बोलायचं आता परत एकदा गेलो परत वरती आलो 2 इम्प्रेशन आले एका सेकंदात समजलं तुम्हाला गुगल वर समजतं तर गुगल दाखवा मी इथं गुगल सर्च केलं काय आलं गुगल ऍड्स आलं गुगल सर्च इंजिन टाकतो इथं पण गुगलच ओपन होईल आणि इथं मी आता सर्च करतो काय सर्च करू तुम्हाला जे पाहिजे तर 2 BHK फ्लॅट्स इन पुणे आला तर ह्याच्यावरती किती रिझल्ट आहेत प्रत्येकावरती एक इम्प्रेशन आलं वरती एक इम्प्रेशन परत गेलो इम्प्रेशन मी काय केलं आता इथं ह्याच्यावरती 6 सेकंदापेक्षा थांबलो जास्त वेळ इथं
प्रत्येक ह्या 2-3 ह्याच्यावरती काय आलंय रिचार्ज. ह्याच्यावरती क्लिक केलं तर ह्याला बोलायचं CPC, कॉस्ट पर क्लिक. आता मी स्क्रॉल केलं अम्युनिटीज वरती गेलो किंवा लोकेशन वरती गेलो, कन्व्हर्जन व्हॅल्यू. मी इथं काय केलं, कॉन्टॅक्टस वरती गेलो आणि त्यांना जाऊन माझा नंबर, फोन नंबर वगैरे सबमिट केला. तर ह्याला काय बोलणार, कन्व्हर्जन बोलणार. आणि मी जर तिथे जाऊन फ्लॅट घेतला तर त्याला बोलणार ROS. तुम्हाला बिडिंग स्ट्रॅटेजी समजल्या रेणुका? बिडिंग स्ट्रॅटेजी समजल्या का? हो सर. ठीक आहे. रोशनी, तुम्हाला काहीच नसेल समजलं तरी पण काय हिंमत नका हारू, पुढे जाऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. हे काय चालू आहे रेकॉर्डिंग. तुम्ही अभ्यास करत जा, फक्त रेकॉर्डिंगचं टेन्शन घेऊन तुमची तब्येत खराब व्हायला इथं समजतंय आणि कडे गेल्यानंतर करायला गेलं तर तुम्ही एवढं धक्काबुक्कीच्या जीवनात तुम्हाला वेळ भेटतो का रेकॉर्डिंग बघायला? बघायला असं नाही काही. ऐकायला. का झोपेत हेडफोन लावून ठेवायचे? दुसरं काम केलं तर काय केलं? मी काय सर्च केले, गुगल ऍड सर्च केले. काय सर्च करायचं? हा, मेन आपलं काय, परत पैसे जातील आज संध्याकाळी. गुगल ऍड सर्च करायचं. गुगल हा ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. मग म्हणून मी गुगल वरती गुगल ऍड सर्च केलं. हे पेज, हे काय केलं मी, क्लिक केलं आणि इथे साइन इन केलं. साइन इन केलं की माझं गुगल ऍडचा डॅशबोर्ड ओपन होतो. पण इथं काय विचारतंय, तुमचं अकाउंट कोणतं. म्हणून आपण तेजस नावाने अकाउंट क्रिएट केलं होतं. नवीन करायचं असेल तर क्रिएट न्यू वरती क्लिक करायचं. आणि हे अकाउंट असं क्रिएट केल्यानंतर इथं काय, सर्व्हिस मे बी सस्पेंडेड. हे सस्पेंडेड अकाउंट का झालंय ह्याचं आपल्याला शिकायचंय. सस्पेंडेड अकाउंट का झालं? ते आताच क्रिएट केले ना, त्याच्यावर चालतं, काय प्रॉब्लेम नाही. पण सस्पेंडेड का होतंय आणि ते कशामुळे सस्पेंडेड झालंय तर ते चेक करायचंय. सर्व्हिस मे बी सस्पेंडेड. सर्व्हिस सस्पेंडेड झाली म्हणजे त्याने काहीतरी चुकीचं काम केलं. मग इथं रिइन्स्टेटमेंट करायचं तर ते पुढे जाऊ. पण इथे 7,000 रुपये उगाच गेले माझे. किती तारखेपासून 7,000 गेले तर मला काय करायचं, पेमेंट मध्ये जायचं, बिलिंग मध्ये गेलं. आता अकाउंट मध्ये किती पैसे ते पण होईल चेक. किती इथं 6,737 रुपये. किती? पण मला 6,737 आणि पेमेंट ड्यू किती आहे, 5,000 रुपये. मला काय करायचं, आणि इथं किती रुपये लागले आपण 29 तारखेला, म्हणजे काल किती रुपये डिडक्ट झालेत, 2,500. आता हे सस्पेंडेड का होतं त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. सगळं व्यवस्थित चाललं होतं पण ते मी तिथून पॉज करण्यासाठी गेलो होतो. मग आता इथं मला हे पैसे रिटर्न पाहिजे. काय करायचे, 6,737 रुपये रिटर्न पाहिजे. मिळतात ना, तर ते कसे घ्यायचे रिटर्न त्याचं पण आपल्याला जमलं पाहिजे. पण हे आता सस्पेंडेड आहे त्याच्यामुळे भेटतात का नाही ते आपल्याला चेक करायचंय. मग ते कोणी पण ऍड रन करून पैसे परत नाही. हा, म्हणजे सपोज आता मी ऍड रन केली, बरोबर आहे, कुणासाठी, कोलते पाटील डेव्हलपरसाठी, आणि त्यांचं अकाउंट सस्पेंडेड झालं तर ते अकाउंट माझ्या अकाउंट मध्ये पैसे रिटर्न घेऊ शकत नाही. मी ज्या अकाउंट मधून ऍड केलंय त्याच अकाउंट मध्ये रिटर्न जाते. समजलं? हे काय डॅशबोर्ड आहे. सस्पेक्टेड नाही झालं. क्लिक झालं तर मी तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही आता काय करणार, तुमचं अकाउंट क्रिएट करणार. कसं क्रिएट करणार, इथं तुम्ही जाणार एवढं आणि इथं काय करणार, क्रिएट न्यू गुगल ऍड अकाउंट करणार. बरोबर आहे, इथं न्यू गुगल ऍड अकाउंट क्रिएट वरती जाणार. त्याच्यावर गेल्यानंतर काय होणार, इथे एक अकाउंट क्रिएट करणार आणि क्रिएटिव्ह फर्स्ट कॅम्पेन करणार. पण आता ह्याला एक नवीन पद्धतीने अकाउंट तयार करता येतं का रिषभ? कसं करायचं सांगा आता. अकाउंट हा, फ्रेश करून नाही डायरेक्ट मला पेमेंट करायचं, कसं करू? इथनं पेमेंट करायचं नाही, तू बोल, डायरेक्ट एक्सप्लोर करता येतं. क्रिएटिव्ह फर्स्ट कॅम्पेन, क्रिएटिव्ह फर्स्ट कॅम्पेन वरती क्लिक आणि इन्फॉर्मेशन टाकून द्यायची आपल्याला जे आहे आपल्याकडे टाकलं. बिझनेस नेम आणि नेक्स्ट केलं आणि कॅम्पेनचा जो पार्ट आहे ना तो स्लिप करायचा. कॅम्पेन त्या दिवशी पण आपण काय केलं होतं, सेम अशीच प्रोसेस केली होती. आणि इथं काय केलं होतं, तुम्हाला युट्यूब कनेक्ट करायचंय का फेसबुक कनेक्ट करायचं हे सगळं झालं. आता काय करू, नेक्स्ट मध्ये गेलो. कनेक्ट करण्यापासून आपण ते डिलीट करू शकतो. तर आपलं
आता इथं बघा, हे स्किप करायचं पण ऑप्शन होतं इथं, गुगल माय बिझनेस वगैरे. इथं काय करायचं, स्किप करायचं. झालं. हे काय करायचं तुम्हाला, हे इथं स्किप करायचं. आणि इथं स्किप केल्यानंतर काय करायचं, डायरेक्ट तुम्हाला सगळं स्किप करायचं. लिव्ह कॅम्पेन क्रिएशन का काय करायचं, समजलं. आता इथं डायरेक्ट पेमेंट आणि इथं काय करायचं, कंटिन्यू करायचं. आणि कंटिन्यू केलं की इथं डायरेक्ट काय येतं, तुमचा अकाउंट नंबर येतो. सॉरी, ते तुमच्या गुगल ऍडचा अकाउंट. इथून पेमेंट केलं, येस केलं, नो केलं, आणि तो काय ऍटो इथं बघा, पोस्ट पे आणि काय येतंय, प्रीपे. प्रीपेचा आणि पोस्ट पेचा काय करा, ह्या गोष्टी लक्षात घ्या. नॉलेज कमी असल्यामुळे काय होतं, मार्क कमी पडतात. एक वेळेस मार्क कमी पडले तरी चालते, एकदाच कमी पडते. पोस्ट पे म्हणजे काय समजते का तुम्हाला, आणि प्रीपे म्हणजे काय. हा, मग मी तुम्हाला त्या दिवशी हेच क्वेश्चन विचारत होतो, तुम्ही बोलले पोस्ट पे करा. पोस्ट पे म्हणून आपल्या प्रीपे म्हणजे आधी. तुम्ही कसं आता मोबाईल रिचार्ज नका सांगू, मोबाईल दोन्ही पण रिचार्ज होतो, प्रीपेड पण होतो आणि पोस्ट पेड पण होतो. आता म्हणजे मी जर इथं प्रीपेडचं जर ऑप्शन सिलेक्ट केला असता आणि इथं गप 2000 टाकला असता, 2000 कट केला असता, बरोबर आहे का. इथं मी आता 500 रुपये टाकतो. किती, 500 रुपये. आता तुम्ही पण असंच करणार, नाहीतर काय करणार, वरती जाणार, ते ऑटोमॅटिकली क्लिक करणार. मी हे कशासाठी शिकवतोय, तुम्ही म्हणलात ना सर पैसे रिटर्न कसं घ्यायचं, तर ते मी आता शिकवणार तुम्हाला. त्यासाठी मी 500 रुपये खर्च करतोय. कशासाठी, आधीचे पैसे कट झाले सर, ते 5000 रुपये ते नंतर शिकवतो. आता दोन्ही एकाच वेळेस कसं शिकवणार. आता काय करू, सबमिट करा. आता मला एक ओटीपी येईल. प्रीपे म्हणजे काय, मग इथून कंटिन्यू प्रीपे हे करायचं. आता इथून काय येणार, अकाउंट कसं क्रिएट करायचं सगळ्यांना समजलं. आता इथे ओटीपी येईल, 500 रुपये जातील, पण तुम्ही शिकलात का, शिकण्याला महत्व आहे. लोक लाखो करोड रुपये घालून शिकतात, दुबईला जाऊन शिकतात का, पण तुम्ही 500 रुपयामध्ये अकाउंट क्रिएट करायचे. झालं तुमचं अकाउंट क्रिएट. मग काय पाहिजे जीवनात, आता अजून काय करायचं, कंटिन्यू. किती सिंपल आहे. रिसेप नसतं तर आपण शिकलो असतो का, नाम में क्या रखना है. आता हे विचारते तुम्हाला काय करायचंय, इनवॉइस वगैरे पाहिजे का, काय ऑडियन्स वगैरे काय सेव्ह करायचंय का, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचंय का, ते पण शिकायचं. पण आधी आपण डॅशबोर्ड बनवायला शिकलो 0 मिनिटात. नाव काय द्यायचं ह्याला, मग नाव ठेवायचं म्हणल्यानंतर काय करावं लागतं, 4-5 लोकांना गोळा करावं लागतं, जेवण करायचं असतं, कानात नाव मोठ्याने बोलायचं, म्हणजे त्याला समजतं. बरोबर आहे. तुमच्या तिकडे अशीच प्रोसेस असते का, नाही, चायनामध्ये तशी नसते. चायनामध्ये कशी प्रोसेस असते, चिंग छुंग छांग छिंग नाव असतं त्याचं, माहिती ना त्याचं. चायनामध्ये कसं कोणतं पण भांड त्याला डोळं बांधून घरात सोडतात. घरातलं कोणतं पण भांड हाताला ते खाली टाकायचं, त्याच्यातून जो आवाज निघेल ते मुलाचं नाव. म्हणून त्यांची नावं तशी असतात. तसं इंडियामध्ये कशी नावं असतात, आईचं निम्म अक्षर, पप्पांचं निम्म अक्षर, बरोबर आहे ना. तसं आपल्याला नाव काय ठेवायचं, याचं नाव कसं ठेवायचं, आता तुम्ही शिकलात, सांगा. अकाउंट बनवलंय आपण, ह्याला बोलतात डॅशबोर्ड. ह्याच्यात सगळ्या गोष्टी आपल्याला, इकडे किती कॅम्पेन रन केले, किती पैसे गेले समजणार आहे का, नाही समजणार. का नाही समजणार, कारण
नाव द्यायचंय, इथं नाव दिसतं, नंबर दिसतोय, आपल्याला काय द्यायचंय, नाव द्यायचंय. कसं द्यायचं नाव सांगा तुम्ही. तुमचं लय लक्ष असतं, सांगा. पहिल्यांदा सर आपण क्रिएट कॅम्पेन करतो ना तेव्हाच नाव देतो ना. आता पण नाव देऊ शकतो ना. हा बरोबर आहे. तुमचं लक्ष आहे तस्लीम मॅडम. हा असतं तर तुमचं लक्ष नसतं तरी पण तुम्हाला येतं, म्हणजे तुम्ही किती टॅलेंटेड आहे. आता इथं आलं ना एनएमडी नाव. का आलं एनएमडी? कारण ईमेल आयडीचं नाव एनएमडी म्हणून आलं. बरोबर आहे ना. मग इथं नाव काय ठेवायचं आपण, तस्लीम. झालं का तुमचं पण ठेवायचं, तुम्हाला राग नाही येणार. एकच नाव ठीक आहे ना सर. हा एकच नाव ठेवा, पण दोन ठेवायचं. आता काय झालं, सेव्ह करायचं. तुमचं क्वेश्चन काय होता की माझं अकाउंट क्रिएट झालंय पण 500 रुपये पण गेले. 500 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे माझ्यासाठी, मग मला ते परत पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला फक्त कशासाठी, प्रॅक्टिससाठी अकाउंट पाहिजे नव्हतं, पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाही. या अकाउंट मधले 500 रुपये रिटर्न पाहिजे. तुम्ही काय करणार, अकाउंट काय आहे, स्टेटस आहे. अकाउंट स्टेटस काय आहे, ऍक्टिव्ह आहे. हे काय करायचं, कॅन्सल करायचं. कॅन्सल माय अकाउंट. इथं दिसतंय कॅन्सल अकाउंट केलं. काय झालं, ते पैसे काय दिलं, टू स्टॉप रनिंग ऍड ट्राय पॉज युअर कॅम्पेन, यू विल कॅन्सल युअर अकाउंट, युअर ऍड विल स्टॉप रनिंग अँड यू विल रिसीव्ह 60 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पैसे तुमच्या. आपण अकाउंट क्रिएट केलेले पैसे रिटर्न येणार आहे. ते पैसे टाकलेत ना 500 रुपये, ते पैसे तुमच्या अकाउंट मध्ये रिटर्न येते. क्रिएट अकाउंट ना ते ऍड रन आपण परवा केली होती त्याचे रिटर्न येत नाहीत ना, त्याचे नाही रिटर्न. तुम्ही जर, तुम्हाला आता 50,000 रुपये दिले आणि तुम्ही जर खर्च केले, शॉपिंग केली, तेच मी विचारलं. हा आणि परत 10 दिवसांनी रिटर्न केलं तर बोललात की नाही मी आता जेवण वगैरे केलं होतं, सगळं हॉटेलमध्ये पिक्चर बघितला होता, आता मला रिटर्न द्या पैसे, देतील का? तसं अकाउंट क्रिएट यूज नाही केले तर मग रिटर्न येतात. तुम्ही जर मूवीचं तिकीट काढलं, मूवी बघायच्या आधी जर तुम्ही कॅन्सल केलं तर पैसे रिटर्न येतील. तुम्ही मूवी बघून येणार, मूवी बघणार, 2 दिवसांनी म्हणणार नाही मी, मला आता पैसे रिटर्न पाहिजे, भेटतील का? नाही भेटणार. ते तसं. आता ह्याला रिॲक्टिव्हेट करायचंय तर रिॲक्टिव्हेट पण करू शकतो. कसं करायचं, आय एम नॉट रोबोट झालं ऍक्टिव्हेट. किती सिंपल आहे. पैसे रिटर्न करायचे असेल तर कॅन्सल माय अकाउंट, समजलं. आता कुठे जायचंय, डॅशबोर्ड वरती दिसतंय क्रिएट न्यू कॅम्पेन आणि इथं प्लस आहे. आता काय करायचं, न्यू कॅम्पेन वरती. आता आपल्याला काय करायचं, ऍडव्हर्टाइजमेंट सुरू करायची. सगळ्यांना जमलं, इथून तुम्ही काय करू शकता सगळ्यांना. मला ह्याचं काय करायचं, स्किप झालं. टोटल कॅप ऑब्जेक्टिव्ह किती असतं, किती 7 ऑब्जेक्टिव्ह. कोणता, सेल्स करायचंय, लीड करायचंय, वेबसाईट ट्रॅफिक करायचंय, ऍप प्रमोशन करायचंय, अवेअरनेस करायचंय, लोकल स्टोअर करायचंय, क्रिएट कॅम्पेन मेथड. 7 ऑब्जेक्टिव्ह. मग मला काय करायचं, वेबसाईटचं ट्रॅफिक जास्त आणायचं आणि जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे. तर मग मी सर्च ऍड रन करणार आहे. आता तुम्ही मला, मी काही क्वेश्चन विचारतो त्याचे आन्सर द्या. गुगल ऍडचे टाइप्स किती असतात, रोशनी तुम्हाला माहिती आहे का, गुगल ऍडचे टाइप किती असतात? 5. बरोबर सांगितलं. कोणते कोणते? डिस्प्ले ऍड, वेबसाईट ऍड्स, ऍक्च्युली आठवत नाहीये सध्या. कोणत्या कोणत्या ऍड असतात? पहिले तर सर्च शॉपिंग ऍड आणि सर्च ऍड कुठे दिसते, सर्च व्हिडिओ ऍड कुठे दिसते, युट्यूब वरती. स्किपेबल आणि नॉन स्किपेबल असतात. आणि ऍप प्रमोशन कुठे दिसतं, तर आपल्याला सर्च ऍडच रन करायची. पण आता ह्याच्यातले पैसे आपण केलं होतं, हे ओपन केलं होतं, हे इकडे जाऊ, इथे किती 6,000 आहेत. ह्याच्यातले कॅन्सल पैसे आपल्या अकाउंट वरती घ्यायचे, कसं घ्या सांगा. आता तुम्ही सांगा, मी करून दाखवलंय, आता तुम्ही एक करून दाखवा. बरोबर आहे. तुम्हाला जमलं का? मला आता काय करायचंय, ऍड पॉज करायची. ही जी ऍड आहेत ना ती पॉज करायची. कसं करू, थांबा सांगितलं. हा कुठं करायचं,
कुठे क्लिक कुठे? क्लिक हा हा तिथं हा arrow आहे ना तिथं. हा. इथे सीपीसी किती आली, क्लॉक किती आले, कॉल किती आले. आता 6,000 रुपये गेलेत पण कॉल किती आले? 0. कसं करायचं तू मला शिकवलं होतं, तू सांग कुठं. बरोबर आहे, त्याचं लक्ष आहे. वॉल कॅम्पेन मध्ये जायचं. अजून काय करायचं? इथं DADS कोणतं चालू आहे ते पण आहे. नंतर इथं सिलेक्ट करायचं, हे ऍड ग्रुप सिलेक्ट आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये पॉज कोणतं करायचंय? इथं दिसतंय इनेबल कॅम्पेन पॉज. आता इथं काय दिसतंय? सर्व्हिस मे बी सस्पेंडेड. हे सस्पेंडेड अकाउंट झालेलं आहे. ते जर काढायचं असेल तर फिक्स सीट मध्ये जायचं. पण त्याच्या आधी मला काय करायचंय? बिलिंग कॅन्सल करायचे. अकाउंटला काय करायचंय? जर पैसे असतील तर ते काढायचे. तर मग इथं मेक पेमेंट वरती इथं, तर मग मी काय करणार? सी दिस कॅल्क्युलेशन, म्हणजे हे कसं पैसे झाले ते पण जर पाहायचं असेल तर बघ. पण मला काय करायचंय? ऍडमिन मध्ये जायचं आधी. ऍडमिन मध्ये गेल्यानंतर काय करणार मी? तेजीस प्रॅक्टिस लिहिलं तर हे अकाउंट ऍक्टिव्ह आहे, तर ह्याला कॅन्सल नाही करायचं. काय करायचंय? कॅन्सल झालं. आता जे पण पैसे असतील ते काय होणार? तुमच्या अकाउंटमध्ये येणार. आणि जर तुम्ही इथं फिक्स सीट जर केलं तर ही रिइन्स्टेटमेंट प्रोसेस असते. कोणती असते? म्हणजे तुमचं अकाउंट आहे ते परत घेण्यासाठी ही प्रोसेस असते. काय असते? कशासाठी असते? लर्न मोड मध्ये गेलं ना तर इथे तुम्हाला एक अपील नावाचा फॉर्म दिसेल. इनेबल टू युजर रिमूव्ह कॅम्पेन, रीड मोर दिसेल, कॅम्पेन दिसेल. ह्याच्यातून तुम्हाला काय करायचंय? एडिट कॅम्पेन सेटिंग, आणि ह्याच्यामध्ये काय करायचं? तुम्हाला सगळा फॉर्म भरायचा असतो. रिइन्स्टेटमेंटचा फॉर्म आहे, तो जर तुम्ही भरला तर काय होणार आहे? तुमचे परत त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, सगळे कॅम्पेनचे फोटो वगैरे जातात. तर एक आपण काय करणार आहे? कॅम्पेन. आता इथं ऑप्शन का नाही येणार? कारण आपण ऑलरेडी अकाउंट कॅन्सल केले, त्याच्यामुळे हे डायरेक्ट स्क्रीनशॉट येते तुम्हाला. समजलं? तर ते अकाउंट कॅन्सल करण्याच्या आधी इथं लर्न मोड वरती क्लिक करायचं. आता काय येते? जमणार नाही तुम्हाला पॉज और रिमूव्ह अकाउंट करायचं. समजलं सगळ्यांना? अकाउंट आता पॉज केले मी, अकाउंट कॅन्सल पण केले आणि कॅम्पेन पण पॉज केले. आता पैसे जातील का? पैसे कशाचे असतात? क्लिकचे पैसे असतात. गुगल ऍड हा काय आहे? ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. आपण युजरने जर ऍड बघितली तरच पैसे जातील, नाहीतर नाही. तुम्हाला जर लेट होत असेल तर तुम्ही जाऊ शकता. नाही काय प्रॉब्लेम. तुमचं सकाळच्या बॅच हो हो. एक मेसेज करायचा. काय झालं? त्याच्यामध्ये काही कमी नाही होणार. किती तासासाठी? चालेल ना, बघू चालेल. मी पण तशी इन्क्वायरी करतो, तसं आपण बघू कोणाचं कमी. हा, आपल्याला साहित्य अहमदकरला बोलवायचं तुमचं सरकार करण्यासाठी. कुणाची जर कोण ओळखीचं असलं तर मला सांगा. कॉन्टॅक्ट नंबर. हो का दुसरं कोणाला बोलवायचं? आवाजच येत नाही सर तुमचा. हा, आवाज क्लिअर येत नाही तुमचा. काय बोलले तुम्ही? आवाज येत नाही. साहित्य अहमदकरला बोलवायचं.
नाही साहेब पल्लवीले पैसे घेतली, एवढं बजेट नाही आपलं, 5 लाखापर्यंत बजेट आहे. ते पण तुमचं सत्कार करण्यासाठी बोलवायचंय खास. कोणाचा सत्कार? कुणाचं करायचंय सर सत्कार? आता सत्कार आहे. किस केली सत्कार. सर कधी बोलवायचं सीतामणकरला? सर आम्हाला पण सांगा, मग आम्ही पण येतो. उद्या सरांनी ऑप्शन ठेवले आणखी कोण बोलवायचंय का? सईता मंत्र सोडून तामाळी आणि आणखी कोणतरी आहे. हो सर. कधी बोलवणार आहे सर? उद्या उद्या बोलवणार आहे. उद्या संध्याकाळी. संध्याकाळी. आणि टायमिंग काय? सर कोण ऑप्शनला कोण बरेच आहे? साई तामणकर, सोनाली कुलकर्णी आणि ऋता दुर्गुळे आणि अजून एक ते प्राजक्ता माळे. मग हे 4 लोकांपैकी सर खरंय का उद्या बोलवणार आहेत का सर? उद्या नाही होत, उद्या. आपण एक नवीन बाईक लॉन्च करणार आहे NMD ची. NMD EV कारच बोलतात त्याला, 2 व्हीलर. NMD च्या नावाने एक कार आपण ही लॉन्च करतोय, 2 व्हीलर. तर त्याच्यासाठी आपल्याला बोलवायचं आहे आणि NMD ची अॅनिव्हर्सरी पण आहे नेक्स्ट मंथ मध्ये. तसं बोलवायचं आहे. त्यासाठी एखादी ऍक्टर लागते आणि बाकीचे पॉलिटिशियन लोक तर आहेत, अजितदादा पवार, मुरलीधर अण्णा मोहोळ, DSP, ASP, कलेक्टर, अशा लोकांना आपण बोलवतो आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला सर्टिफिकेट पण देण्यात येतं आपण कोर्स कम्प्लिशनचा. नाही मला तरी नाही आता पुढल्या महिन्यातच आहे ना, 1च महिना बाकी आहे. मग त्या ऍक्टरची आधीच बुक करावं लागते ना, अपॉइंटमेंट बुक करावं लागते. तर मग साई तामणकर फर्स्ट प्रायोरिटी आहे, पण ती बोलते 3 लाख रुपये. बघू अजून काही कमी झाले तर. जेवण पण ठेवायचे तुम्हाला 2 टाइम. तिला पैसे दिले मग आपल्याला उपास करावा लागेल. जेवण जाईल. तर काय करायचं आपल्याला, ऍड रन करायचे. आता झाले सगळं. मी आधी काय करतो माहितीये का, सगळे कॅम्पेन पॉज करतो, नाही तर परत पैसे जाते. आता इथं काय होतंय, हे सगळे अकाउंट कॅन्सल येतात. न्यू गुगल ऍड अकाउंट आपण केलं होतं 2000. नाही तुम्हीच बोला आता, मला कारण वेळच नाही. इथं पण 5000 गेलेले. टोटल CPC किती आहे, कॉस्ट पर क्लिक 8 रुपये आणि तिकडे किती रुपये होते, 86. मग एवढा फरक का पडतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग इथं कोणी एक्सपर्ट लोकांनी केलं होतं का? मग कशामुळे आता इथं दुसरं काय झालेलं आहे, तुम्हाला कॅम्पेन पॉज आहे का चालू आहे, ग्रीन दिसते म्हणजे चालू आहे, पण नंतर ते काय ऍड सेट आहे. इथं बघा, इथं कुठं आहे का चालू, दिसतंय ऑल कॅम्पेन दिसते. इथं कुठं ग्रीन दिसतंय का, आणि इथं ग्रीन दिसल्यानंतर इथं पण चेक करायचं. आता हा कॅम्पेन आहे, दिसतंय, इथे इनेबल दिसतोय, याला पॉज करा. झाला. तुम्ही नाहीतर काय करता, ते जर तुम्ही चेक नाही केलं व्यवस्थित तर ते चालूच राहणार. मी जर परत ऍड ग्रुप मध्ये गेलो डेटा ऍनालिटिक्सच्या, तर इथं पण इनेबल आहे, नॉट इलिजिबल. नॉट इलिजिबल का, कारण तो पॉज केलाय म्हणून तुम्हाला काय होणार आहे, नॉट इलिजिबल. त्याच्यासाठी काय करायचं, इथं सर्च ऍड आहे ना, सर्च ऍड वरती जा. सगळ्या सर्च ऍड दिसतील तुम्हाला. दिसल्या तर इथं काय, कॅम्पेन स्टेटस इनेबल पॉज, ऑल कॅम्पेन काय झालं, पॉज झाले. दिसते 7 टोटल कॅम्पेन येतं, त्याच्यामध्ये एक जो कॅम्पेन आहे तोच चालू होता आणि तो इलिजिबल आहे, तर पॉज. असं पॉज करायचं, नाहीतर काय होणार, तुमचे पैसे जाणार. समजलं. पॉज कशी कॅम्पेन करायची समजते सगळ्यांना. आता मला वाटतं की आपले काय झाले, सगळे कॅम्पेन काय झाले, पॉज झाले. आता पैसे आपले जाणार नाही जास्तीत जास्त. नंतर अजून एक निखिल सरांनी NMD इन्फोटेक मध्ये कॅम्पेन रन केले होते, ते पण बघू आपण. दिसते का कुठे, NMD प्रायव्हेट लिमिटेड. इथून कसं चेंज होतंय, कसं आपण जातोय ते समजते सगळ्यांना. इथे हा कॅम्पेन निखिल सरांनी रन केला होता, तर ह्याच्यामध्ये कोणता कॅम्पेन चालू होता ते एकदा बघावं लागेल आपल्याला. शॉपिंग ऍड आहे, सर्च ऍड आहे. सर्च कॅम्पेन मध्ये गेलो,
सर्च कॅम्पेन मध्ये किती कॅम्पेन चालू आहे तर 3 कॅम्पेन येतात. एक डेटा आणि एक सर्च ऍड आहे. दिसतंय. आता मला काय करायचंय, काल आणि परवा दिवशी किती पैसे गेले ते चेक करायचंय लास्ट 7 डेज मध्ये. तर लास्ट 7 डेज मध्ये काहीच नाही गेलं म्हणजे हा कॅम्पेन काही वर्कआउट नाही करत. तर मी याला काय करतो, पॉज करतो. तर पॉज कसं करणार, तर हे सगळ्यांना समजतंय. आता आपण आपल्या रिटर्न जागेवरती येतोय की जे पहिलं अकाउंट क्रिएट करत होते त्याचं नाव काय दिलंय, तस्लीम. का तस्लीम दिलंय, लक्षात राहण्यासाठी. मी जर लक्षात नसतं, नावच नसतं दिलं तर आपल्याला काय, आता एखादा अकाउंट डिलीट करायचं, इन प्रोसेस सेटअप आहे, डिलीट रिमूव्ह कसं करतो आपण इथं करतो. कुठे करायचं, इथे करायचं. रिमूव्ह कुठे, कॅन्सल कॅन्सल दिसतंय, इथं रिमूव्ह करायचं. सेटअप रिमूव्ह झाला. कोणाला काय प्रॉब्लेम. आता हे जे तस्लीमचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये काय करायचं, क्लिक करायचं. तर लगेच कुठं जाणार, त्याच्यावरती. आता आपण 500 रुपये टाकलं होतं ते अकाउंट आहे. आता कोणाला काहीच नसेल येत तरी पण टेन्शन नाही घ्यायचं. इथून होतो आपलं पहिला टॉपिक स्टार्ट. बरोबर आहे. आपल्याला कॅम्पेन रन करायचं आहे. तर कॅम्पेन रन करायचं तर कुठं क्लिक केलं पाहिजे. थंडी वाजते तुम्हाला, काय करायचं आपल्याला, कॅम्पेन रन करायचं आहे सर्च ऍडचा. म्हणजे जसं की डेटा आणि कोर्सेस सर्च केलं तर आपलं नाव 1 नंबरला आलं पाहिजे. बरोबर आहे. गुगल ऍड मध्ये माहिती आहे सगळ्यांना कसं दिसतं. जसं की इथे सर्च केलं मी गुगल वरती. कोणाला काही डाऊट्स आहे का ऑफलाईन मध्ये, ऑनलाईन मध्ये. इथं मी सर्च करू डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे. तर इथं सर्च केल्यानंतर इथं स्पॉन्सर दिसतं NMBचं, कारण आपली ऍड चालू आहे. अशीच अजून एकदा दिसली पाहिजे. इथं स्पॉन्सर कसं आहे, ह्यांची कशी ऍड दिसते तसंच आपली ऍड दिसली पाहिजे. ह्याला बोलतात सर्च ऍड. आणि ह्यांनी ते काय, लर्न मोरचा एक लीड फॉर्म टाकलाय. तर जर लीड मधून जर तुम्ही ऍड रन केली तर तुम्हाला लगेच समजेल की ह्यांनी लीड मधून केली. ह्यांनी कुठून रन केली ऍड, तुम्ही सांगा. सर्च मध्ये. पण कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज केलाय, सेल्स केलाय. बरोबर सांगितलंय. कोणतं केलंय, सेल्स मध्ये. कॉल वरती जास्त, कॉल आणि वेबसाईट. तिथं सर लीडचं खाली इथं लीड मध्ये जाऊन सर्च केलंय का तो? हो, लीड मध्ये जाऊन सर्च केलं. हो, कॉल आणि वेबसाईट. हा कोणता आहे, वेबसाईट आणि कॉलचा. समजला. आपल्याला असा कॅम्पेन रन करायचा आहे. खाली मग लीड होते त्याला काय म्हणतात? लीड फॉर्म. डिस्क्रिप्शनच्या खाली लीड फॉर्म ह्याच्यावरती क्लिक केलं, हे ओपन होतं. डायरेक्ट फॉर्म नाव नंबर ऑटोमॅटिकली घेतं. सबमिट केलं की ते तिथंच आहे. समजलं. कोणाला काय प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचंय, अशी कॅम्पेन रन करायची. कुठे, आपली तस्लीमचं कॅम्पेन. आता हे न्यू गुगल ऍड अकाउंट वगैरे डिलीट करू, तस्लीमलाच ठेवायचं फक्त. आता काय करणार आपण, कॅम्पेन रन करायचं. कुठं जाऊ, प्लस साइन वरती जाऊ का क्रिएट मध्ये जाऊ, ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं आधी. कुठं जायचं, नाहीतर मग लोगो वरती क्लिक करायचं यांच्या. न्यू ऍड क्रिएट करायची. हा, त्या लोगो वरती क्लिक केल्यानंतरच न्यू ऍड येते किंवा ओव्हरव्ह्यू. मग इथं न्यू कॅम्पेन वरती जायचं. काय केलं, न्यू कॅम्पेन वरती आलो. आता इथं मी काय करू, तुम्ही सांगा. नेक्स्ट करू का, हा तुम्ही सांगा. तस्लीम सांगा, तस्लीमच हुशार दिसतात मला. काय करू पुढे, तुम्ही ह्यांनी सांगितलं की ते नाव टाका आणि तुमचं हे टाका. तस्लीम तुम्ही सांगा, स्किप करू का नेक्स्ट करू. सुरुवात करतोय आपण. मुलगा जन्माच्या आधीच कपडे घेऊन ठेवायचे का कपडे घेतल्यानंतर, मुलगा झाल्यानंतर कपडे घ्यायचे. झालं. मग मुलीचे घ्यायचे का मुलाचे घ्यायचे हे परत. मग काय करू, मी नाव ठेवू आधीच, वेबसाईट टाकू का स्किप करू. असं दोन अर्थे नका बोला. स्किप करा. आधी काय म्हणले होते, स्किप करायचं. आता आपण सुरुवात करू. आता इथं ऑब्जेक्टिव्ह झाला सुरू. इथं सेल्स करायचंय, लीड करायचंय, वेबसाईट करायचंय, ऍप प्रमोशन करायचंय, ब्रँड अवेअरनेस का लोकल. हा, तुम्हाला दिसत नाही का, लीड करायचं. आता सांगा काय करू. स्किप करायचं. आणि एखाद्याला वाटलं हे कंटिन्यू करायचं तर कंटिन्यू करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही.
नंतर सेल्स करायचे का लीड्स करायचे? लीड्स करायचे. सेल्स मध्ये लीड्स मध्ये काय डिफरन्स आहे? सेमच आहे बट लीड फॉर्म आपण लीड मध्ये फॉर्म, सेल मध्ये कॉल. बरोबर. सेलमध्ये इथं पण सगळे सेमच येतात. सर्च ऍड रन करायचे काय आहेत? मला करायची सर्च ऍड रन. तर मी इथं सेल्स मध्ये गेल्यानंतर वेबसाईट व्हिजिट, फोन कॉल आणि शॉपिंग येत आहे. नंतर मी लीड्स मध्ये गेलो, तिथं पण सेमच आहे. सर्च ऍड मध्ये क्लिक केलं, इथं फक्त एकच ऑप्शन जे असते, कुठे लीड फॉर्म? कुठे गेला? कॉलचं नाव लीड मध्ये क्लिक केल्यानंतर सर्च मध्ये हा, इथं गेलं, डिमांड सर्च मध्ये गेलो, बरोबर आहे. आणि इथं वेबसाईट, कॉल आणि शॉपिंग. आणि लीड मध्ये गेलो, तुम्ही बोलत नाही तर काय येतं? सर्च मध्ये गेल्यानंतर लीड फॉर्म. कुठे लीड फॉर्म? कॉलचं पण नाही. आणि कॉलचं पण येत नाही. फोन नाही. नवीन डॅशबोर्ड क्रिएट केलाय. डॅशबोर्ड टू डॅशबोर्ड चेंज असतात आणि इथं तर येत नाही. मग तुम्हाला कॉल आणायचे तर असा क्वेश्चन येतो की कॉल जर आणायचे असेल तर कोणता ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करू? लीड का सेल्स का वेबसाईट? सेल्स. सेल्स वरती जायचं आणि सर्च वरती डिपेंड क्लिक करायचं. आता आपल्याला जास्तीत जास्त कॉल पाहिजे, कॉलवरच ठेवणार. ठीक आहे. मग इंडिया असं सिलेक्ट केलं होतं. कुठे इंडिया? एच म्हणजे इंडिया. त्याच्यामुळे आता भारत कसं केलंय गव्हर्नमेंट, पहिलीपासूनच तिन्ही लँग्वेज शिकवा. म्हणजे आहे कॅन्सल केलं. इथं इंडिया टाकू का? सर ते डिस्प्ले ऍड. हॅलो. हा बोला ना. हा सर, ते डिस्प्ले ऍड पे युट्यूब आणि कुठे दिसतं? जीमेल ला दिसतंय ना? हा, त्यांचं म्हणणं असं आहे की डिस्प्ले ऍड कुठं दिसते? तर डिस्प्ले ऍड जिथे जिथे डिस्प्ले असेल ना तिथे तिथे डिस्प्ले ऍड दिसते. म्हणजे ईमेलला पण दिसेल. काही ईमेलला कुठे डिस्प्ले असतो? जीमेल. ईमेल आणि जीमेल मध्ये काय फरक आहे? काय म्हणते, दिसतंय का सर तिथं? म्हणजे तेच विचारते मी, नाही का? ऍड कुठे दिसते? डिस्प्ले ऍड एक तर युट्यूब वरती दिसते, नाहीतर मग तुमच्या ब्लॉग वरती दिसते, नाहीतर तुमच्या कशावरती दिसते? ऍप वरती पण दिसते. ऍपला पण डिस्प्ले असतो. डिस्प्ले ऍड सगळीकडे दिसते, सर्वत्र दिसते. आणि जीमेल आणि ईमेल मध्ये काहीच फरक नसतो. ईमेल मध्ये आणि जीमेल मध्ये फरक आहे. हो सर, ते माहिती आहे. जीमेल ईमेल मध्ये काय फरक नाही, पण तिथे दिसतंय का मग याच्यात? काही नाही त्यात सांग. हो, दिसते. स्टॅटिस्टिक ऍड असते. बाकी सगळीकडे दिसते, फक्त कुठं दिसत नाही डिस्प्ले ऍड. सर्च इंजिनच्या सर्च नेटवर्क वरती दिसत नाही आणि ईमेल वरती दिसत नाही. बाकी सगळीकडे दिसते. टीव्ही वर दिसेल का? टीव्हीवर ऍड दिसते. पण ती गुगल ऍड असते का? मग आपण काय शिकतोय? टीव्हीवर नाही दिसणार. फेसबुकला दिसेल का? फेसबुकला कोणती गुगल ऍड कुठे दिसते? मग फेसबुक मेटाच ऍड दिसते, पण हे गुगल ऍड नाही दिसत. युट्यूब वरती दिसते का? का दिसते? कारण युट्यूब हे गुगलचं आहे का गुगल युट्यूबचं आहे? गुगल एक कंपनी आणि त्याचे बाय प्रॉडक्ट आहेत हे सगळे. अल्फाबेट आणि अल्फाबेट पॅरेंट कंपनी आहे त्यांची, मग त्याच्या खाली प्रोडक्ट आहे गुगलच्या खाली. हो, मग तसं नाव द्यायला काय पण, जसं की एनएमडी इन्फोटेक आणि एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड काय आहे? पॅरेंट कंपनीच आहे. तसं जसं की फेसबुक आणि मेटा मध्ये काय फरक आहे? पण सुरुवातीला काय झालं होतं? फेसबुक आधी होतं. तसं त्यांनी आता नवीन नाव काढले त्याला, बाकी काहीच नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचे की गुगल आहे आणि गुगलचे प्रॉडक्ट पण आहेत. गुगल टीव्ही पण आहे, माहितीये का? बघतात का तुम्ही? नंतर फोन पे कोणाचं आहे? गुगल पे कोणाचं आहे? नंतर गुगलचा फोन पण येतो.
येतो का? हा तर गुगलचे अजून असे प्रोडक्ट निघतील काय. आता जसं युट्यूब आहे, नंतर जीमेल कोणाचं आहे? हा? आणि जीमेल ते पण गुगलच आहे. एक जण पण घेऊ शकतो, बाकी नाही होऊ शकत सर. हा? नाही बरोबर आहे, मग गुगलच आहे सगळं. अजून क्रोम कोणाचं आहे? आणि याहू. तर त्याच्यात कन्फ्युज नाही व्हायचं, ते सगळं गुगलचे जेवढे आहेत ना तिथेच आपली गुगल ऍप दिसते. हॅलो तिकडे ते बळत जात नाही. असं आपण कसं कोणी आवडत नाही दिलं तरी कोणी. हॅलो, बाकीच्यांना आवाज येतोय? हा येतो येतो, बोला ना. हॅलो हा बोला ना, हेमंत सर बोला. हॅलो हा तुम्हाला आवाज येतो का आमचा? प्राजक्त तुम्हाला आवाज येतोय का प्राजक्ता? हो सर, येतो मला आवाज. त्यांचा नेटवर्क इश्यू असेल. हे बी सर आहे. साक्षीचा आवाज आहे. साक्षीचा आवाज आहे. साक्षीने अनम्यूट, मग आपल्याला पण आला असता की साक्षीचा आवाज. तेच बोलले नाही ते खूप. ठीक आहे, आपण ते येऊस तर आपण सुरुवात करू शिकवायला. सर्च ऍड रन करायची होती. आपल्याला कॉल टाकला 8830498811, बरोबर आहे. नंतर काय केलं, वेबसाईट वरती पण टाकायची गरज. पण एखादा बोलला मला वेबसाईट नको, तर नको तर नको, पण त्याला पुढे जाऊन वेबसाईट टाकावं लागेल का नाही टाकली तरी चालेल? कारण वेबसाईट, मग इथं तुम्हाला परचेस करायचंय का परचेस सबस्क्रिप्शन करायचंय, हा एक मोठा पॉइंट आहे. तर हे बघा, नाही जरी काही सिलेक्ट केलं तरी आता इथं नाव टाकायचंय NMD DA and DS. डेट किती आहे आज? मी 1 जुलै टाकतो, समजलं? 2024 का 25? कंटिन्यू. सिलेक्ट करावंच लागतंय. ऍड बकेट लिस्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, मला जास्तीत जास्त परचेस झालं पाहिजे. बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात? एक असतं इम्प्रेशन, दुसरं असतं क्लिक, तिसरं असतं कन्वर्जन मॅन्युअल CPC आणि क्लिक्स. ROS पण असतं. ROS कसं ठेवायचं तुम्हाला दाखवतो. आता इथं जर ठेवलं तर CPA येईल. CPA म्हणजे काय? कॉस्ट पर ऍक्विजिशन. ऍक्विजिशन म्हणजे काय, इथं आलं का? कॉस्ट पर ऍक्विजिशन. लीड, एका लीडला किती रुपये लागतील ते म्हणजे कॉस्ट पर ऍक्विजिशन. आणि CPC जर ठेवायचं असेल तर काय ठेवावं लागेल? क्लिक. ह्याला बोलतात CPC. आता जर मी जर काय ठेवलं, कन्व्हर्जन ठेवलं, तर इथं काय येईल? ROS. नाही सॉरी, कन्व्हर्जनला काय येते? CPC येते. कन्व्हर्जन व्हॅल्यूला येईल का? नाही, कन्व्हर्जन व्हॅल्यूला बघा, हा इथं ROS आहे. मग जर कोणी विकत घेतलं तरच पर्सेंटेज रिटर्न ऑन ऍड स्पेंड किती, हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता मग काय ठेवू मी? क्लिक्स ठेवतो, नंतर नेक्स्ट. आता इथं कुठं ऍड रन करायची? नेटवर्क वरती चालवायची का तुम्हाला? ऍड कुठं रन करायची? तुम्ही बोला. कुठं म्हणजे कुठं रन करायची तेच विचारते मी, कुठं रन करायची? फ्रायडेला तुम्ही सेट केलं नव्हतं म्हणून ते 86 रुपये पर गेलं असेल का? मी म्हटलं ते का म्हणजे ते डिपेंड, आपला रिलेव्हन्सी स्कोर कमी असला की पैसे जास्त जातात, रिलेव्हन्सी स्कोर जास्त असला की तुमचं कमी मध्ये आहे. आता मला तुम्ही सांगा की इथं तुम्हाला कुठं रन करायचे ऍड, ते तुम्हाला वाचताच आहे ना का? पहिल्यापासून येईल परत. आता दिसतंय का? इथं काय लिहितंय? गुगल सर्च पार्टनर नेटवर्क. मग हे सिलेक्ट करू का नको करू तुम्ही सांगा? आपल्याला टार्गेट ऑडियन्स दिलेली आहे. नाही, सर्च नेटवर्क पार्टनर मग डिस्प्ले वरती ऍड दाखवायची का? नाही दाखवायची, काढून टाका. आपल्याला फक्त सर्च ऍड रन करायची. आपल्याला कुठे ऍड रन करायची? इंडियामध्ये का पुण्यामध्ये? मग इथं पुणे टाका. इन्क्लूड. अजून चिंचवड.
पण असं कोण टाकतच नाही चिंचवड, नको चिंचवडवर वगैरे का. पिंपरीचे लोक पण टाकतात बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, त्याच्यामुळे ते फक्त पुणेच ठेवू, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं काय करायचंय, सी मोर लोकेशन हे तर सांगितलंय, प्रेझेन्स और इंटरेस्ट, नंतर काय आले प्रेझेन्स इन रेग्युलर इन्क्लूड लोकेशन, लँग्वेज कोणती ठेवली, इंग्लिशच ठेवली. नंतर खाली गेलो ऑडियन्स मध्ये, ऑडियन्स काय ठेवायचे तुम्हाला, हु आर दे, मला काय ठेवायचे, एज्युकेशन, पॅरेंटला दाखवायचे का, काय गरज आहे का, पेरेंट्स पण करू शकतो आणि मुलगा पण करू शकतो, मुलगी पण करू शकतो. मॅरिटल स्टेटस, सिंगल पण करू शकतात, डबल पण करू शकतात, एक्सएमएल काय पण असेल ते पण करू शकतात. एज्युकेशन काय, करंट युनिव्हर्सिटी स्टुडंट, नंतर हायएस्ट लेवल ऑफ एज्युकेशन अटेम्प्ट काय, सेकंडरी स्कूल वाला करू शकतो का, नाही, ऍडव्हान्स डिग्री वाला करू शकतो. आता इथं काय केलंय, एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट मध्ये कोण करू शकतो, होम ओनर स्टेटस, हे पण आपल्या काय कामाचं आहे का, नाही. मग इथं काय करा, परत बॅकला जायचं, हो आर दे झालं, नंतर बॅकला जायचं. लोक डायरेक्ट नेक्स्ट करतात, व्हॉट आर देअर इंटरेस्ट अँड हॉबी, काय इंटरेस्ट असला पाहिजे त्यांचा. मग आपल्याला इथं काय सिलेक्ट नाही केलं, व्हेकल वाला पण करू शकतो, ट्रॅव्हल वाला पण डेटा सायन्स करू शकतो, होममेड आणि गार्डन, फूड आणि ड्रिंकिंग ज्यांना आवडेल तो पण करू शकतो. मग ह्याच्यामुळे माझे तर कोणी येत नाही इकडं, बरोबर आहे. मग हे काय करायचं, सगळं ओपनच ठेवायचं, बरोबर आहे. नंतर कोण आहे, व्हॉट आर देअर ऍक्टिव्हिटी सर्चिंग प्लॅन, ह्याच्यामध्ये काय येणार, फक्त एज्युकेशन, कुठे एज्युकेशन, एज्युकेशन आलं का, एज्युकेशन सिलेक्ट करा. एम्प्लॉयमेंट पण करायचं, मग एम्प्लॉयमेंट पण एक त्याच्यामधलाच येतो आपला एज्युकेशनचा पार्ट, बाकी कुठं आपल्याला करायचं, ठीक आहे. दुसरं काय करणार, बॅक करायचं. नंतर काय करायचं, इंटरॅक्टेड, कशामध्ये इंटरॅक्ट केलं होतं, म्हणजे जर एखाद्याने गुगलवरती जर काय टाकलं असेल, न्यू सेगमेंट मध्ये जायचं आणि तर त्या सर्च टर्म टाकायचं. एखाद्या जर डेटा सायन्स कोर्सेस किंवा डेटा सायन्स सिलेबस किंवा डेटा सायन्स फीज असं जर कुठं सर्च करतोय, तर तो का सर्च करतोय, बेस्ट करिअर ऑपॉर्च्युनिटी इन IT असं जर कोण सर्च करत असेल, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर त्याला ऍड दिसली पाहिजे. तो का सर्च करेल, कारण त्याला करायचं तो डिटेल पाहता. असं होतंय. आता सपोज लाईट गेली, माझा लॅपटॉप बंद पडला, तर मला पहिल्यापासून रन करायची गरज आहे का, नाही. आज मी एक चांगलं पॉईंट शिकवणार तुम्हाला. सगळं इथं एज्युकेशन सिलेक्ट केलेले, बॅचलर डिग्री सिलेक्ट केलेली, युनिव्हर्सिटी स्टुडंट पण सिलेक्ट केले होते. हे नंतर मोर ते सेटिंग मध्ये गेलो, ऍड रोटेशन, ऍड शेड्यूल, ऑल डेज करायची का कशी करायची, डायरेक्ट मी नेक्स्ट करतो, झालं. आता काय करणार आहे, नेक्स्ट. अजून काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. आता हे तर मला एक नवीन टॉपिक शिकवायचा आहे आजच्या लेक्चर मध्ये, 15 मिनिटात तुम्हाला शिकून मोकळा आहे. आपण आता कीवर्ड रिसर्च केलेले, सगळ्यात जास्त लोक काय सिलेक्ट करतात, काय बोललो मी, सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात, तेच कीवर्ड टाकणार. आपल्याला ऍड कशासाठी रन करायची, डेटा अनालिटिक्स आणि डेटा सायन्स साठी कीवर्ड रिसर्च करून ठेवलेले आपण ऑलरेडी ऑनलाईन मध्ये आहेत का. रोशनी तुम्हाला समजतंय का डॉक्युमेंट चाललंय, थोडंफार समजतंय सर. हा, तेवढं समजलं पाहिजे, जास्त पण समजून काय फायदा नाही, नंतर समजून नाही. तुम्हाला काय टेन्शन नका घेऊ, मी जसं केलं तसंच प्रयत्न करायचा. ऑफलाईनला नाही काय येऊ शकत तुम्ही, नाही सर, मी संभाजीनगर मध्ये राहते. मग संभाजीनगर जवळच आहे की, 500-600 6-7 तास लागतात. मग अॅनिव्हर्सरीला आहे तुम्ही, ठीक आहे. हा, आपल्याला काय करायचं आता, कीवर्ड रिसर्च करून ठेवलेले आहे. तर पुढे गेले कीवर्ड रिसर्च केलेला,
इथं ठेवले कीवर्ड रिसर्च करून कुठं डॉक्स मध्ये. हे कीवर्ड रिसर्च येते डिजिटल मार्केटिंगचे, हे खाली येतं डेटा सायन्सचे आणि हे खाली येतं डेटा अनालिटिक्सचे. कोणी केले? मीच केले. किंवा मग एखादा हुशार माणूस असेल त्याने केले असते. शिफ्ट करायचं आणि खाली लावायचं. कॉपी केले, डेटा अनालिटिक्सचे ऍड करतोय आपण. नंतर काय केलं? तिथे कॅरेक्टरला लिमिट नाही. कॅरेक्टर लिमिट असते. Character असते. त्याच्यामुळे मला एक डायलॉग आठवला. वेन युअर कॅरेक्टर इज गॉन एव्हरीथिंग इज गॉन. वेन युअर वेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन. असंच काहीतरी डायलॉग बरोबर. काय पहिला डायलॉग काय होता? वेन युअर वेल्थ इज गॉन नथिंग इज गॉन. वेन युअर वेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन. बट वेन युअर कॅरेक्टर इज गॉन एव्हरीथिंग इज गॉन. तसंच आहे की तुम्ही गुगल ऍड रन करताय, बरोबर आहे. तुमचे 500 रुपये गेले फरक नाही. पण एकाच वेळेस तुम्हाला 50-60 हजार रुपयाचं बिल आलं तर खूप मोठं आहे आणि ते ऑटोमॅटिकली डिडक्ट होतात. त्याच्यामुळं जर तुम्हाला काय करायचंय, प्रीपेड का पोस्ट पेड, समजला का फरक? प्री का पोस्ट? प्री म्हणजे आता ते फ्री होणार. हा, आणि दुसरं म्हणजे काय, आता तुम्ही हे काय केलं, चांगला डायलॉग होता, इथं मॅच झालाय बरोबर. मी इथं कीवर्ड टाकले, बरोबर आहे. कीवर्ड काय टाकला मी इथं? डेटा आणि क्लासेस इन पुणे. पण तुमच्या मुलांनी काय सर्च केलं? डेटा अनालिटिक किंवा फिजिक्स क्लासेस इन पुणे असं सर्च केलं तर त्याला पण ऍड दिसेल. फक्त एकच शब्द वेगळा आहे. इथं डेटा अनालिटिक्स आहे, तिथं फिजिक्स क्लासेस इन पुणे. मग काय फरक आहे? इथं लिहिलं बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर डेटा अनालिटिक्स. त्यांनी फक्त सर्च केलं बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर कराटे क्लासेस इन पुणे, तर त्याला पण दिसेल. एखाद्याने सर्च केलं बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर झुंबा इन पुणे, तरी पण त्याला पण दिसेल. एकच शब्दाचा फरक आहे, मग त्याला तरी त्याला दिसेल का? का नाही दिसणार? कीवर्ड मॅच नाही. बघा इथं मी काय सर्च सांगतोय तेच सांगा. एखाद्याने सर्च केलं जावा कोर्सेस इन पुणे विथ प्लेसमेंट, तर त्याला दिसेल का हे ऍड? दिसेल का नाही दिसणार? का नाही दिसणार? नो सर. हा, पण इथं फक्त एकच शब्दाचा घोळ आहे ना. असं कोणी सांगितलं तुम्हाला अल्गोरिदम? इथं बघा ना डेटा. बरं तुम्हाला मी सांगतो आता काय केलं. एखाद्याने जर सर्च केलं कोर्सेस इन पुणे विथ प्लेसमेंट, काय केलं? किंवा एखाद्याने नुसतं केलं पुणे प्लेसमेंट प्रोसेस, तर पण दिसू शकतं. कारण हे कोर्सेस इन पुणे असं जर सर्च केलं, बेस्ट कोर्सेस इन पुणे, बेस्ट IT कोर्सेस इन पुणे, तर मग दिसेल का? हाच माझा क्वेश्चन आहे. स्वतःलाच क्वेश्चन विचारा. आता तेच मला आज पाहिजे म्हणून मी हा टॉपिक शिकवतो. तर म्हणजे आपला कॅम्पेन कधी ट्रिगर होणार हे आपल्याला शिकायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला कीवर्डचे टाइप्स माहित असले पाहिजे. काय माहित असले पाहिजे? कीवर्डचे टाइप्स. मग किती असतात कीवर्डचे टाइप? कीवर्डचे टाइप्स असतात 3 टाइप्स असतात, शॉर्ट टेल, लॉंग टेल. पण हे सगळे जे कीवर्ड टाकले ते सगळे लॉंग टेलच आहेत. सगळे टाइप कोणते आहेत? लॉंग टेलच आहेत. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट काय आहे, आता तुम्हाला इथं टाकायचे कीवर्ड मॅच टाइप. कीवर्ड टाइप वेगळे झाले आणि कीवर्ड मॅच टाइप वेगळे झाले, तर ते किती असतात? 4 असतात. किती? ते इथं आपल्याला सुरुवात करायची. इथं मी टॉपिक टाकतो कीवर्ड मॅच टाइप. मॅच म्हणजे काय? सिमिलर. कोणता कलर आवडतो तुम्हाला? काळा? झालं. कीवर्ड मॅच टाइप असतात 4. पहिला कोणता?
बोला. यामध्ये सर वेगळे हा, कीवर्ड मॅच टाईप कोणते येतं? पहिला कोणता? ब्रॉड. ब्रॉड म्हणजे काय? रुंद. वाईड. वाईड नाही, वाईड. डॅश दिला. नंतर खाली काय करू? फ्रेज ऐकले का तुम्ही? फ्रेज Falling down is an accident, but staying down is your choice. Loving a girl is second thing, first respect her. असा खेळ आपण शिस्त पाळा. फ्रीजची स्पेलिंग काय असते? फ्रीज. नंतर काय असतं? ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच. नंतर असतं ब्रॉड मॉडिफायर. नंतर एक चौथं असतं एक्झॅक्ट. कोणतं असतं? पुढे समोर मॅच लावायची काही गरज आहे का? सगळ्यांना मॅच तुम्ही स्वतः लावून टाका. ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच, ब्रॉड मॉडिफायर आणि एक्झॅक्ट. ब्रॉड म्हणजे वाईड. म्हणजे जर आपण कीवर्ड टाकला, आता ब्रॉड मॅचचं मी एक्झाम्पल ह्याच्या समोरच लिहू, समजेल तुम्हाला. पेनचा कलर चेंज करतो. इथं मी काय टाकलंय? ब्लॅक. कलरचं पेन चेंज होत नाही. ब्लॅक म्हणजे काय? ब्लॅकच. ब्लॅक हॅट. हेट का हॅट? हॅट म्हणजे टोपी. समजलं? काय एक्झाम्पल चेंज करू? तुम्हाला फक्त डिजिटल मार्केटिंगच एक्झाम्पल समजतं. डिजिटल मार्केटिंग. हा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. काय सर्च केलं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आणि इन पुणे पण समजतं तुम्हाला, कारण तुम्ही हेच एक्झाम्पल आयुष्यभर ऐकले. बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये इझी लिहू म्हणजे एक्झाम्पल. काय एक्झाम्पल? ब्रॉड म्हणजे एखाद्या जर गुगल वरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग, आपण जर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे हे जर आपल्या कीवर्ड मध्ये टाकलंय, गुगल ऍडच्या कीवर्ड मध्ये जर एखाद्याने सर्च केलं फिजिक्स कोर्सेस इन पुणे, तर दिसेल का? दिसेल का? हे ब्रॉड मॅच म्हणजे लवचिंबकासारखं असतं. त्याच्या आजूबाजूची सगळी गोष्टी येतात त्या, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कीवर्ड जरी मॅच झाले तरी ते त्याला काय येतं? ट्रिगर करतात. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि एखाद्याने काय सर्च केलं? फिजिक्स. तर दिसेल का? डीप सिमिलरिटी काय आहे? मी काय सांगितलं होतं? काय म्हणलं होतं मी? इथं आपण टाकले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आपल्या कीवर्ड मध्ये, पण एखाद्याने फिजिक्स कोर्सेस इन पुणे सर्च केलं तरी पण त्याला ट्रिगर होणार. का होणार? कारण त्याच्यातलं 70% कीवर्ड मॅच आहे, ब्रॉड आहे. आणि एखाद्याने जर नुसतं असं सर्च केलं असतं मार्केटिंग कोर्सेस तरी पण त्याला दिसलं असतं. एखाद्याने सर्च केलं असतं, काय सर्च केलं असतं? मार्केटिंग डिजिटल, तरी पण दिसलं असतं. एखाद्याने सर उलटा सर्च केला असता पुणे इन कोर्सेस किंवा बेस्ट कोर्सेस इन पुणे असं जर सर्च केलं असतं तरी पण त्याला काय दिसलं असतं? ऍड दिसली असते, ट्रिगर झाले असते. त्याला म्हणायचं ब्रॉड मॅच. नंतर असतं फ्रेज मॅच. काय असतं? फ्रेज मॅच. फ्रेज कसं घेतात?
ब्रॉड मॅच लिहायचं असेल तर तुम्हाला त्याला काहीच लावायचं नाही, पण फ्रेज मॅच कीवर्ड कसा लिहायचा, तर आपण काय करू, या कीवर्डला कॉपी करू. आता हेच एक्झाम्पल आपल्याला सगळं वापरायचंय. कंट्रोल सी केलंय, खाली काय लिहिणार मी, कंट्रोल व्ही. आता हा लिहायचा कसा, पहिला क्वेश्चन फ्रेज मॅच. तुम्हाला बोलले की हा कीवर्ड कोणता आहे, तर हा फ्रेज मॅच आहे, ब्रॉड मॅच आहे, का एक्झॅक्ट मॅच आहे, तर हा आहे ब्रॉड मॅच. तर ह्याला आपल्याला काय करायचंय, फ्रेज मॅच मध्ये करायचंय. तर फ्रेज कसे लिहितात, फ्रेज लिहिले का तुम्ही आयुष्यात कधी, हॅशटॅग मध्ये काय लिहितात, हॅशटॅग लिहितात, डबल कॉमा, ह्याला काय बोलतात, फ्रेज. मग तुम्हाला जर फ्रेज मॅचचे कीवर्ड मध्ये चेंज होणार आहे का, नाही. फक्त ते अवतरण चिन्ह टाकणार आहे का एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये टाकणार आहे, तेवढंच फरक होणार आहे. क्वेश्चन मार्क टाकलं तर क्वेश्चन आर्थ होतो. तसंच की फ्रेज मॅच कसं लिहायचं, डबल कोटेड मध्ये. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, कीवर्ड सर कुठे टाकायचे, तर फ्रेज मध्ये कीवर्ड टाकायचं असतं आपल्याला तिथे ऍड रन करताना, तर ते डबल कोट मध्येच टाकायचं का? हो, तेच शिकवते. कसं टाकायचं, तुम्हाला जर बोललो की आता इथं कीवर्ड टाका, फ्रेज मॅच कीवर्ड यूज करा, तर तुम्ही काय करणार, डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणेला फ्रेज मॅच करा. कसं करणार, डबल कोटेड मध्ये टाकायचं. तर बाकी काय टेन्शनच नाही घ्यायचं तुम्ही. झाला. तुम्हाला ह्याला बोललो की आता ह्याला एक्झॅक्ट मॅच करा. फ्रेज मॅच म्हणजे काय, फ्रेज मॅच आलं पाहिजे. मग एखाद्याने सर्च केलं डेटा अनालिटिक क्लासेस फक्त, तर मग आपली ऍड दिसेल का, फ्रेज मॅच म्हणजे काय, हे क्वेश्चन तुम्हाला समजणं गरज. फ्रेज म्हणजे काय, तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स समजतं का, सफिक्स म्हणजे त्याच्या आधी किंवा प्रिफिक्स म्हणजे त्याच्या मागं काहीतरी लागलं पाहिजे. मग जर एखाद्याने आपल्याला सर्च केलं बेस्ट डेटा अनालिटिक क्लासेस इन पुणे, काय टाकलं, बेस्ट टाकलंय फक्त त्याच्या आधी, तरी पण आपलं कॅम्पेन दिसणार का, कारण आपलं फ्रेज मॅच आहे. मग फ्रेज मॅच मध्ये काय येतं, सफिक्स किंवा प्रिफिक्स जर ऍड केलं तर ते ट्रिगर होतो. म्हणजे जर इथं जर फक्त टाकलं बेस्ट, काय टाकलं इथं, तरी त्याला दिसणार. इथे एक्झाम्पल टाकावं लागेल, नाही तुम्ही कन्फ्यूज होणार. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सफिक्स प्रिफिक्स टाकल्यानंतर ते फ्रेज मॅच होतं. हो बरोबर. एक्झाम्पल मध्ये बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस किंवा मी नुसतं लिहिलं डिजिटल मार्केटिंग, तरी पण तिथं ट्रिगर होणार, कारण ते काढून टाकतंय. मी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तरी पण ते फ्रेज मॅचला ट्रिगर होणार. मी जर टाकलं टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तरी पण ते काय येणार, फ्रेजला ट्रिगर होणार. मी जर टाकलं मार्केटिंग डिजिटल कोर्सेस इन पुणे, तर दिसेल का, फ्रेज मॅच जर असेल तर दिसेल का, तुम्ही सांगा. ब्रॉड मॅच दिसेल, पण फ्रेज मॅच दिसेल का, नाही दिसणार. ह्याच्यात असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, तिकडे काय आहे, तुमचं दोन जरी शब्द मॅच झाले ना ब्रॉड मॅच मध्ये तरी ते दिसतं. आणि इकडे काय आहे, तुमचं असेंडिंग डिसेंडिंग किंवा मागून पुढून टाईप केलं तरी चालत नाही. इथं काय लागतं, तुमचं सेंटेन्स एकतर शेवटचे दोन वर्ड किंवा पहिले दोन वर्ड ऍड झाले पाहिजे, नाहीतर मग दुसरं काय, किंवा पहिला किंवा शेवटचा वर्ड नसला तरी दिसतं. मग जसं की इथे टाकले मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर दिसेल का, नाही दिसणार. काय झालं, फ्रेज मॅच मध्ये मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असेल तर नाही दिसणार, पण इथे जर टाकलं की बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे तर दिसेल. पण जर मी असं केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तरी पण दिसेल का, कारण त्याचं मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे फ्रेज मॅच चांगला कीवर्ड आहे. मग एखाद्या आपल्याला जर आपले कीवर्ड टाकायचे, तर आपण जर कीवर्ड रिसर्च केले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, मग आपल्याला परत बेस्ट डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, बेस्ट डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट असं लावायची गरज आहे का, फ्रेज जर टाकले तर मग हे लावायची गरज नाही. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट लावायची गरज आहे का, नाही लावायची गरज, कारण ते ऑटोमॅटिकली फ्रेज मॅच मध्ये कव्हर होतोय.
मग जर तुम्हाला सगळ्यात जास्त कीवर्ड कशात टाकावं लागतात आणि सगळ्यात जास्त कमी कीवर्ड कशात टाकावं लागतात, तुम्ही जर ब्रॉड मॅच मध्ये दोनच कीवर्ड टाकले, डिजिटल मार्केटिंग क्लासेस आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, एक जरी टाकलं तरी सगळ्यांना तो अट्रॅक्ट करून घेईल. एखाद्याने जर टाकलं डिजिटल मार्केटिंग क्लासेस, तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग क्लासेसला पण ट्रिगर होणार आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला पण ट्रिगर होणार आहे, डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला पण ट्रिगर होणार आहे. ब्रॉड मॅच मध्ये एक दोन कीवर्ड टाकले तरी चालतात, पण जर फ्रेज मॅच असेल तर तुम्हाला जास्त टाकावं लागतील. मग फ्रेज मॅचचे जास्त टाकावं लागतील का एक्झॅक्ट मॅचचे जास्त टाकावं लागतील? तर एक्झॅक्ट मॅच तुम्हाला सगळ्यात, आता मी तुम्हाला फ्रेज मॅच सगळ्यांना समजलाय. आता दुसरं आपण पाहणार आहे ब्रॉड मॉडिफायर. हा बंद झालाय कीवर्ड, पण तरी पण मी शिकवणार. हे टाकायची गरज नसते. तो कसा लिहिला जातो तो आधी पाहू. कसा लिहायचा ब्रॉड मॉडिफायर? प्लस स्पेस देऊन परत प्लस लिहायचा आणि परत तुमचं काय लिहायचं, शब्द लिहायचा, परत प्लस द्यायचं, स्पेस देऊन प्लस लिहायचं, नंतर स्पेस देऊन काय लिहायचं, प्लस लिहायचं. ह्याला काय बोलतात? मग असा जर कीवर्ड टाकला तुम्ही, ह्याच्यातले 2 ते 3 वर्ड जर मॅच झाले तरी पण तुमचं काय दिसते, ट्रिगर. म्हणजे जर एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट तरी दिसेल का? कस काय, कुठं दिसेल? ते थोडी ब्रॉड मॅच आहे, ब्रॉड मॅच थोडी. मग इन्स्टिट्यूट तर कुठं दिसेल? इन्स्टिट्यूटला कुठे दिसेल? इन्स्टिट्यूट कुठे नावच नाही, त्याच्यात दिसेल का? ब्रॉड मॉडिफायर आहे डिजिटल मार्केटिंग प्लस कोर्सेस इन पुणे. मी जर लिहिलं इन पुणे तरी पण दिसेल, मी लिहिलं कोर्सेस इन पुणे तरी पण तिथं ट्रिगर होईल. मार्केटिंग कोर्सेस असं लिहिलं तरी पण ट्रिगर होईल, डिजिटल मार्केटिंग लिहिलं तरी ट्रिगर होईल. ह्याच्यातले 2 जरी कीवर्ड आपण टाकले तरी पण ते आपलं कॅम्पेन ट्रिगर होईल. कोणी जर ह्याच्यातले 2 जरी केले तर. पण मला जर आता काय करायचं आहे, लिहायचं आहे, मग मी कसं लिहिणार माहिती का? कीवर्ड जर टाकायचा असेल तर कोर्सेस प्लस स्पेस द्यायचं आहे आपल्याला, स्पेस प्लस इन्स्टिट्यूट, स्पेस देणार, प्लस देणार, परत काय देणार, परत पुढे जाऊन स्पेस देऊन येणार. आता जर असं जर कीवर्ड टाकला तर ह्याच्यातला कोणता पण वर्ड टाकला ना, त्याने एकाने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे तरी पण दिसेल, एकाने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट तरी पण दिसेल, सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तरी पण दिसेल. समजलं? तर ह्याला बोलायचं ब्रॉड मॉडिफायर. आणि एक्झॅक्ट मॅच म्हणजे काय? मी लिहिले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, एक्झाम्पल आपल्याला चेंज करा. काय लिहू आता इथं? एक्झाम्पल कसं लिहिणार मी जर लिहिलं आता इथं इथं काय लिहिलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तो एक्झॅक्ट मॅच कसा लिहायचा कीवर्ड ते बघा. काय करायचं, फक्त ब्रॅकेट द्यायचं. कोणतं ब्रॅकेट द्यायचं, कुठे ब्रॅकेट, हे ब्रॅकेट. असं ब्रॅकेट नाही द्यायचं तर असं ब्रॅकेट द्यायचं. तर एक्झॅक्ट मॅच कसा लिहिला जातो, कसं लिहिला जातो, असं लिहिलं झालं ब्रॅकेट पूर्ण. एक्झॅक्ट मॅच कसं आहे, असं. मग डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे एवढं जर केलं, मी जर आता असं तर लिहिलं शब्द डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर ह्याच्यासाठी ट्रिगर होईल का, होईल का नाही? तुम्ही नीट वाचा परत एकदा. मग कसं काय होईल म्हणताय, होईल का? होणार की सर, कारण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस एक्झॅक्टली आला कीवर्ड पण अहो तिकडे वरती येस लावलेला आहे, इकडे येस कुठं दिसत? एक्झॅक्ट मॅचला
कोर्सेस अँड कोर्स म्हणजे जर एक अल्फाबेट पण एक जरी नसलं तरी नाही होत, इन जरी नसलं तरी नाही होत. एक्झॅक्ट मॅच म्हणजे एक्झॅक्टच पाहिजे, समजलं? मग असं असतं. मग सगळ्यात जास्त कीवर्ड कोणत्या, तुम्ही जर सगळे एक्झॅक्ट मॅच वापरायचे असेल तर किती कीवर्ड टाकावं लागतील तुम्हाला? जास्त तर किती? 1000 2000? हा? कसं काय ते 4-5 नि काय होईल? त्यावरती सगळ्यात जास्त volume. 4 to 25 मध्ये जा. सगळे शिकलेलेच 4 to 25 म्हणजे कसं? तुम्हाला बोलले चहा आणा, मग तुम्ही काय त्याला बोलणार का 20 ते 25 चहा द्या, 4 ते 20 चहा द्या म्हणणार का? एक्झॅक्ट सांगा की 25. म्हणजे जर एक्झॅक्ट कीवर्ड तुम्ही जेवढे जास्त टाकणार तेवढे बेटर. लिमिट नाही ना. लिमिट नाही काहीच. 25 वरती पण नाही. हो हो 25 वरती पण किती पण टाका, किती पण टाका. एक्झॅक्ट एक्झॅक्ट मॅच मध्ये किती पण टाका तुम्ही, पण जर ब्रॉड मॅच मध्ये तुम्ही किती पण टाकता तर काय फायदा आहे का? नाही. ब्रॉड मॅच मध्ये किती टाकायचे जास्तीत जास्त? 4. किती? 4. मग आपण परवा दिवशी कॅम्पेन पण केलं, ब्रॉड मॅचेस कीवर्ड सगळे टाकले होते, किती पैसे गेले? हा? फक्त एका दिवसात गेले. सर याच्यामध्ये बेस्ट फ्रेजेस आहे ना? फ्रेज असा क्वेश्चन विचारलं सगळ्यात बेस्ट कीवर्ड कोणता आहे? तर मग फ्रेज आणि एक्झॅक्ट. पण फ्रेज सगळ्यात जास्त यूज केला जातो. आणि एक्झॅक्ट कधी वापरायचं, जसं की एक्झॅक्टली म्हणजे मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, मी जर सगळे कीवर्ड टाकले, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी इन पुणे, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ पुणे, असं विथ 100% प्लेसमेंट, हे एवढ्या वेळेस रिपीट करावं लागतं. मी एक शब्दच आहे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, बरोबर आहे. परत त्याला लिहावं लागेल डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, परत लिहावं लागेल बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, परत लिहावं लागेल बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी. म्हणजे किती वेळा रिपीट होतं. पण ते जर फ्रेज मध्ये टाकलं म्हणजे एक कीवर्ड 9 वेळा लिहिला जातो. किती वेळा? 9 वेळा एक्झॅक्ट मॅच मध्ये. आणि ब्रॉड मॅच मध्ये एकदाच लिहायची गरज आहे, आणि फ्रेज मध्ये फक्त एकदाच लिहायची गरज आहे तिथं. पण ब्रॉड मॅच मध्ये 3 ते 4 कीवर्ड टाकले तर सगळं कव्हर करतात. एक्झॅक्ट मॅच मध्ये किती टाकायचे तुम्हाला? 4 ते 20 25. 4 ते 10 लय झाले कशामध्ये? एक्झॅक्ट मध्ये. आणि ब्रॉड मॅच मध्ये हे जर असेल एक्झॅक्ट मॅच ना, तर तुम्हाला किती द्यावं लागतील? जास्तीत जास्त 25, 15 ते 25 मध्ये द्यायचे. आणि जर तुमचे 10 असतील, 10 ते 15 हे फ्रेज मॅच मध्ये, ब्रॉड मॅच मध्ये 3 ते 4 लिहिलं. पण ब्रॉड मॅच यूज करू नये तुम्ही कधीच कॅम्पेन रन नका, काय नका करू, लय पैसे जातात. आणि हे ह्यांनी कशासाठी केलेले? जास्तीत जास्त पैसे जर तुमचे डिडक्ट झाले, जास्तीत जास्त क्लिक आले, म्हणजे मी एखाद्या सर्च केलाय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि एखाद्या रन केलेली असते फिजिक्स कोर्सेसची ऍड, तर त्याला पण आपल्याला दिसेल आणि तो फोन करेल, हा तुम्हाला फिजिक्सचा कोर्स करायचा आहे का? ते बोलले नाही मी तसलीम बोलते, मी आधीच माझे 17 वर्ष झालं 12वी केले आणि आता काय शिकणार फिजिक्स. नाही मी सर्च केलं होतं. ते म्हणून नाही तुम्ही सर्च केलं होतं. नाही मी डिजिटल मार्केटिंगला सर्च केलं होतं, पण तरी पण ऍड दिसली त्यांना. तुमचं पण काम नाही झालं, त्यांचं पण काय ऍडमिशन नाही झालं. तर त्यांनी फोन केला म्हणून तुम्ही घेणार आहेत परत. हा, मग तुमचं पण वेळ गेला व्हायला त्यांचं ऐकायला शब्द. हॅलो गुड आफ्टरनून मॅम, तुम्हाला टाइम आहे का? तुम्ही इन्क्वायरी केली होती, 6 मिनिटं गेले व्हायला. तसं पण काय मग 6 मिनिटं कमी झाले. मग असं एक्झॅक्ट मॅचेस करायचं आणि फ्रेज मॅचेस करायचं. आणि हे आता आपल्याला कॅम्पेन रन जास्त करायचं. कोणतं यूज करतात? फ्रेज तुम्हाला ऍड कशाची रन करायची आणि तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय? तुम्हाला आपल्यासारखे फक्त कॅम्पेन मध्ये डायरेक्ट आपले लोक आले पाहिजे. तुमचं जर ऑब्जेक्टिव्ह असेल फक्त एक ब्लॉग आहे,
जास्तीत जास्त विजिट आणि त्याला काय व्ह्यूजला पैसे भेटणार मग त्यावेळेस काय करणार तुम्ही ब्रॉड पण इथं आपल्याला काय कोणी पण लोक आले ब्रॉड नाही एखादा बोलला मला जंगली रमी खेळायची तो आला आपल्या साईट वरती हा? एखादा आला आणि म्हणलं मला डान्स झुंबा शिकवा मग काय फायदा आहे का हा? झुंबाचं नाही ते गुगल सर्च केलं होतं create. झालं आता ह्याला काय करणार आपण ह्याला कोणतं कीवर्ड करू ह्याला कोणतं करू सांगा तुम्ही. सगळ्यांना फ्रेज करून टाका पण मी एवढं हे करत बसणार का सगळ्यांना फ्रेज करून ऑल सिलेक्ट कसं करणार तुम्ही कंट्रोल ए करून सांगा तुम्ही आता कसं कंट्रोल ए करून सिलेक्ट डिलीट करू शकतो तर पुढे जाऊन मी शिकवतो तुम्हाला शॉर्टकट कसा यूज करायचा समजलं आता 2 फ्रेज केलेत आणि एक काय केलाय एक्झॅक्ट केलाय असं पण करू शकता तुम्ही मिक्स पण करू शकता हा मिक्स पण करू शकता झालं असं पण करायचं असेल करू नेक्स्ट गेल्यानंतर हे झालं पहिलं आता हे तर तुमचं सगळं बाकीचं टाका इथपर्यंत आलोय आपण बाकीचं उद्या ऑनलाईन वाल्यांना काय प्रॉब्लेम आहे का नागेश हेमंत करण नाही सर कीवर्ड मॅच टाईप किती असतात फ्रायडेला रन केली होती. 6,000 सरांनी फ्रायडेला रन केली. फ्रायडेला केली. आम्ही वेगवेगळी सरांनी ते आहे actually. त्याच्यामुळे कीवर्ड मॅच टाईप किती असतात वर मॅच 4 कोणते कोणते ब्रॉड फ्रेज तेवढेच असतात बरोबर ते पाठ करा फक्त कशी लिहायचे ते पण चेक करा